प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. नांदेड जिल्हास्तरीय रेणुका महोत्सव 2026 चे आयोजन. ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ. नांदेड उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड यांच्या वतीने मिनी सरस जिल्हास्तरीय रेणुका महोत्सव 2026 अंतर्गत भव्य विक्री व प्रदर्शनाचे आयोजन वजीराबाद येथील मल्टीपर्पज हायस्कूल परिसरात करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये स्वयंसहाय्यता गटांतील महिलांनी तयार केलेल्या विविध घरगुती, हस्तकला आणि खाद्यपदार्थांच्या उत्पादनांना विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या उद्योगांना चालना मिळून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठा हातभार लागणार आहे. आपल्या जिल्ह्यांमध्ये आणि बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा आपल्याला बचत गटाचे मिनी सरस आपण नांदेडमध्ये आज ठिकाणी घेतोय. हे 13 ते 18 5 दिवस आपला मिनी सरस राहणार. याच्यामध्ये आम्ही सकाळपासून खूप विक्री ऑलरेडी झालेला आहे. महिलांना चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन सुद्धा भेटते आणि 50 पेक्षा जास्त स्टॉल्स आम्ही इथे लावलेले आहेत. आपल्या उमेदच्या माध्यमातून आपण ऑनलाईन सुद्धा ह्याची विक्री करतोय. उमेद.com म्हणून आपल्याला एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुद्धा आहे. तसेच Amazon मध्ये सुद्धा आपल्या उमेदचे खूप प्रोडक्ट्स आपण विक्री करतोय. नांदेडचं स्पेशालिटी पाहिलं तर रेणुका हे आपल्या ब्रँडचं नाव आहे. रेणुकाच्या नावातून सुद्धा आपल्याला खूप आयटम्स आपल्या विक्री झालेले आहेत. हे खूप मुंबई, बेंगळूर आणि हैदराबाद असं हे 3 शहरामध्ये जास्त आहे. आपल्या या महिलांचं हे जो मोठा कार्यक्रम आपण घेतला हे मिनी सरस म्हणून म्हणा जातोय आणि हे आपण युजली एक वर्षातलं एक वेळा घेतोय. महालक्ष्मी सरस हे मुंबईमध्ये आणि नागपूरला मोठ्या पद्धतीनं होतोय आणि हे नसून आमच्या हे संकल्प आहेत की आपण ऑनलाईन मध्ये जास्त फोकस दिलायला पाहिजे. कारण ऑफलाईन पद्धतीनं आपल्याला खूप कमी लोकांना आपण पोहोचू शकतो. जर ऑनलाईन मध्ये आणि Amazon आणि असे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यासोबत जर आपण जोडलेले आहेत मग चांगल्या पद्धतीने आपल्याला हे करू शकतो. त्याच्यासाठी आपण ट्रेनिंग सुद्धा. नमस्कार, कंदीपेढा MCR न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नांदेड शहरामध्ये भव्य प्रदर्शन आणि विक्री रेणुका महोत्सव 2026 या ठिकाणी चालू आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत ओरिजिनल आहे. वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी भव्य प्रदर्शनामध्ये लावण्यात आलेले आहेत. त्यापैकीच एका स्टॉल मध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गट यांचा एक स्टॉल आहे. या माध्यमातून ते काय काय विक्री करतात हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधूया. काय सांगाल ताई, तुमचं नाव काय आणि कुठून आलात आपण? नमस्कार, माझं नाव विद्या पारखे आहे. आम्ही धांदरफळचे आहोत, मूळ तालुका संगमनेर, अहिल्यानगर. आम्ही गुळाचा पेढा आणि साखरेचा पेढा विकतो. म्हणजे साखर खवा, ओके, गुळ आणि खवा असा कंदी पेढा आहे आमचा स्पेशल. बरं, स्पेशल कंदी पेढ्याचे आम्ही विक्रेते आहोत. केव्हापासून हा व्यवसाय तुम्ही करताय? गेले 40 वर्षाचा आहे, पण माझ्या बहिणींनी आणि दादांनी ह्याला खूप डेव्हलप केलं. गेले 10-12 वर्षामध्ये त्यांनी खूप म्हणजे पब्लिसिटी केली ह्या पेढ्याची. काय विशेष आहे बरं तुमच्या ह्या पेढ्यांमध्ये? आपण जो बाहेर घेतो पेढे त्या पेढ्यामध्ये साखर जास्त असते किंवा गोडाचं प्रमाण जास्त असतं. आमचा हा जो स्पेशल आहे कंदी पेढा आम्ही म्हणतो याला, हा आमच्या घरगुती दुधातूनच, म्हणजे आपल्या घरी स्वतःचं दूध आहे त्यातूनच आम्ही खवा बनवतो आणि हा पेढा बनवतो आम्ही. हा आमचा ऑर्गॅनिक गुळापासून आहे पूर्ण. बरं, त्यात जर डायबिटीस जरी असेल पेशंटला तरी तो आरामशीर खाऊ शकतो. बरं बरं. हा उद्योग करण्याचं काय म्हणजे उद्देश काय होता किंवा ही आयडिया कशी सुचली? म्हणजे सेम तेम सगळेच प्रोडक्ट, म्हणजे आपल्याकडे कसं म्हटलं होतं पेढे म्हटले तर पहिले ते पुरी बरोबर बरोबर. महाराष्ट्रीयन आपण पण थोडस हे काहीतरी करायला हवं ना. हो हो, त्या हेतूने मग हे पाऊल आमच्या वडिलांनी उचललं, मग पुढे दादांनी चालू केलं. आता तुम्ही करताय म्हणजे आता ही सहभाग. कितवी पिढी आता तुमचा हा व्यवसाय तुम्ही करताय? तिसरी पिढी असेल. तिसरी पिढी. ह्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण काय नेमकं किती लोकांना रोजगार देऊ शकलो किंवा किती लोक आपल्याकडे कामाला आहेत? आमच्याकडे आहेत, आमचा महिला बचत गट आहे, तर भरपूर साऱ्या महिला आहेत आमच्याकडे कामासाठी. बरं,
मग तसं मग विक्रीसाठी आम्ही उभे राहतो, बाकी मग घरी बनवण्यासाठी महिला आहेत. बरं घरीच तिथे बनवलेलं आहे, मशिनरी वगैरे ठेवून बरं सर्व महिला मदतीला येतात आम्हाला तिथे. बरं. आता हे तयार केलेला म्हणजे तुमच्याकडे कसे ऑर्डर्स येतात का तुम्ही कुठे कुठे विक्री करता? अशी स्टॉल मध्ये जिथे हे लागतील असे, आणि आमची यात्रा वगैरे आम्ही इथेच विक्री करतो. बरं. मग काय सांगाल बरं या कंदी पेढ्याच्या विशेष मध्ये स्पेशल कंदी पेढा जो तुम्ही विकताय, ज्याच्यामध्ये सेंद्रिय गुळाचा वापर तुम्ही त्यामध्ये करताय, कुठल्याही रासायनिक नाही. पदार्थांचा वापर त्यामध्ये करू म्हणजे करत नाहीत आपण. मग हा पेढा सर्वांनी खावा ह्यासाठी किंवा हा व्यवसाय इतरांनी करावा यासाठी आपण काय सांगाल? पुढाकार घेतला तर होऊ शकतं. पुढाकार घेतला तर होऊ शकतं. काय कसे अनुभव आहेत बरं, म्हणजे गेल्या अनेक 40 वर्षापासून आपण हा व्यवसाय करताय? हा पेढा करण्यासाठी आमच्या दादानी खूप मेहनत घेतली. बरं. ही टेस्ट हवी होती, त्यासाठी त्याने खूप म्हणजे सुरुवातीपासून ती मेहनत करत करत जेव्हा त्या स्टेजला आला तेव्हा मग हा पेढा त्याने विकला. चालतो. आता कसं वाटतंय की तिसरी पिढी सध्या करते हा व्यवसाय, रिस्पॉन्स छान आहे. भविष्यात काय नियोजन आहे तुमच्या व्यवसायाचं? हेच आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचंय. जे पण ऑर्गॅनिक आता म्हणतो की आम्हाला गुळ पण कोणी विचारत ऑर्गॅनिकच द्या, केमिकल रहितच पाहिजे. पेढे ही आपण त्या ह्याच्यात करतोय ना, आम्ही एक काढू शकतो. नक्कीच. उमेद ह्या प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांशी आपण सध्या संवाद साधत होतो. खरं तर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या ह्या वेगवेगळ्या महोत्सवाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं वेगवेगळे स्टॉल लावले, त्यापैकी हा एक महिला बचत ज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गट, आणि ह्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं स्पेशल कंदी पेढा विकला जातो, तो मला वाटतं तो महाराष्ट्रामध्ये घराघरापर्यंत पोहोचण्यासाठीचा त्यांचा प्रयास आहे. आणि नक्कीच त्यांच्या ह्या सगळ्या सोय मिळेल. आणि ह्याच वेगवेगळ्या माध्यमातून रेणुका महोत्सवाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा स्पेशल कंदी पेढा नक्कीच पोहोचेल. तेव्हा पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना सांगेल की इथे आल्याच्या नंतर स्पेशल कंदी पेढा एक बार खाऊन बघा. धन्यवाद. माझं नाव राधा सुधाकर लामदाडे आहे. कंधार तालुक्यात माझं गाव आहे भुत्याचीवाडी, ग्रामीण भागातली आहे मी. आणि SBIRCT मध्ये ट्रेनिंग झालेली आहे आमची. त्यामुळे तिघी जणीमध्ये एक स्टॉल आहे. मग ते ताई पुरण प्रीमियम सांबर हे बनवलेलं आहे, यांचा ढोकळा आहे, आणि माझं हे बटरी आणि बेसन लड्डू आहे. काय विशेष आहे बरं? टेस्ट करून पहा. टेस्ट करून पाहिल्यानंतर लक्षात येईल. बर. टेस्ट केल्यावर तुम्हाला आवडतेच ते. म्हणजे आता कसं महिलाला वेळ भेटत नाही खायला. प्रीमिक्स केलेलं वेळ वाचण्यासाठी खायचा म्हणता ढोकळा बऱ्याच बायला येत नाही. आता ढोकळा काहीच नाही, फक्त पाणी टाकायचं, खायचं. विकृती लिहिलेली याच्यावर सगळं करून दिलेलं आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही आता जे ट्रेनिंग घेतलंय त्याचा काय फायदा झाला नेमका? झाला नाही, सुरुवात आहे. म्हणजे आता सुरुवात म्हणजे कुठलीही परीक्षा दिल्यावर पास झाल्यावरच फायदा होईल ना. नव्हतं सर, आता मजबूत झालो. बाहेर टाका बोलायला आमच्याशी हिंमत होत नव्हती, कुठंच बाहेर पडलो नाहीत आम्ही. आणि एक फायदा आहे ह्याच्यामध्ये, जर व्यवसाय करायचं म्हणलं आता बाहेर यावं लागाले, नंतर घरात बसून बी आम्ही उद्योग व्यवसाय ऑर्डर प्रमाणे करू शकतो. हा, आणि आम्हाला RCT बँक ते जे संस्था आहे ते आम्हाला लोन पण देणार आहे. हा. बरं, भविष्यात काय करायची इच्छा आहे तुमची? काय म्हणजे असा व्यवसाय जर चालला तर चांगलं बिझनेस करायचं, मोठा करायचा. हा. बरं, आता चालू झाला सर, मी बिझनेस हे देते, मी असं बनवून देते. बरं, ऑर्डर प्रमाणे आता सध्या करून देत आहे. 5 किलो पर्यंत आतापर्यंत दिले. बरं, आता हे तुम्ही ट्रेनिंग घेण्याच्या पूर्वी आणि आता काय बदल झालाय नेमका? म्हणजे बोलण्याची थोडा असं हे आपण बाहेर कसं देऊ शकता हे माहित नव्हतं. घरात खूप येत होतं, बाहेर सांगू शकत नव्हते की मला एवढं छान येते, हे करून दाखवायचं. त्याच्यात वेळ घालणं म्हणजे फायदा पण आहे. म्हणजे आता काही आर्थिक गणित जुळली का? काही आर्थिक फायदा कसा झाला? थोडी जुळली. सोबत आता मिस्टर बोला, सोबत आहेत मिस्टर, सपोर्ट करतात सोबत. बरं, पाठवाले. बरं. आता हे सगळं सध्या रॉ मटेरियल कसं आणता, काय करता नेमकं? कसा मसाला कुंटला माल घेतला. बरं. आतापर्यंत एक वेळेस घेतली, फक्त वर्ष झालं मला ट्रेनिंग करून. बरं.
आता सोबत कोणी मदतीला घेतल्यात का ती मी बाईक घेऊन करते का काम? त्यावेळेला ऑर्डर आली का त्यावेळेला घेऊन करते. नमस्कार, माझं नाव कविता दत्तात्रय कोटलवार, राहणार हिप्परगा, कंधार तालुका, जिल्हा नांदेड. माझ्या गटाचं उत्पादन सुरुवातीला हळद मिरची मसाला हे होते आणि हळद मिरची मसाला हे होता. ज्यावेळेस आम्ही कुठं कुठं स्टॉल लावायला गेलो, आम्हाला जिल्ह्याकडून जी मदत मिळाली, महालक्ष्मी सरसला ते गेलो आम्ही, त्यावेळेस आम्ही बघितलं की आमचे जे पदार्थ आहेत ते जुनाट पद्धतीचे आहेत, काहीतरी नवीन करावं असं आम्हाला वाटलं. त्यामुळं आम्ही दुसऱ्यांचं बघून थोडं त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही इन्स्टंट पदार्थ बनवायला शिकले. तेव्हापासून आमच्याकडे इडली, ढोकळा प्रीमिक्स आहेत, उपमा प्रीमिक्स आहे, सांबार प्रीमिक्स आहेत, इन्स्टंट चहा आहे, असे पदार्थ आम्ही बनवले. का तर काळाची गरज म्हणून आम्ही त्यामध्ये बदल केले. त्या बदल केल्यामुळे आमचं मार्केट सुद्धा सुधारलं, आम्हाला ग्राहक जास्त मिळू लागले होते आणि आमची इच्छा आहे इथून पुढे असेच आम्ही वेगवेगळे नवीन प्रीमिक्सेस बनवू आणि आम्हाला असंच जिल्ह्याचं सहकार्य लाभेल. आमच्या सध्या ज्या जिल्ह्याच्या CEO मॅडम आहेत त्यांना ढोकळ्याचं प्रीमिक्स खूप आवडत आहे. त्या मॅडमनी आमचं फार कौतुक केलं आहे, त्यांनी आम्हाला यासाठी खूप मदत केली. तुमच्यासोबत आता किती महिला काम करतायत सध्या? आमच्यासोबत आमच्या गटातील 10 महिलांसोबत काम करतो आम्ही. तुम्हाला जे लागतंय ते रॉ मटेरियल ते कुठून घेता आणि त्याचा कसं वापर करता तुम्ही? आम्ही रॉ मटेरियल इथून नांदेडमधूनच नेतो. जशा ऑर्डर येतील तसं थोडं थोडंच घेऊन आम्ही त्या ऑर्डर पूर्ण करतो. अजून आमचं जास्त मार्केटिंग झालेलं नाही. बरं, आता तुम्ही प्रत्यक्ष तुमचा जो माल आहे तो विक्री करण्यासाठी कुठे जाता, त्याची काय तुमचं नियोजन असतं? आम्ही आता जे आमचा माल आहे तयार केलेला असा स्टॉलनुसार वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लागतात. संभाजीनगरला, नागपूरला, नाशिकला जिथे लागतात तिथे आम्हाला जिल्ह्याकडून मदत होते स्टॉल लावायला. तसा आमचा सेल होतोय माल आणि ज्यांना आवडलं प्रोडक्ट ते आणखीन आम्हाला फोन लावून मागवून घेतात. असा आमचा सध्या व्यवसाय चालू आहे. उमेद अभियानातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉलला जातो, त्यामुळे आमच्या व्यवसायाला पुढे हळूहळू चालना मिळेल. सध्या आमचं उमेद मार्टला सुद्धा प्रोडक्ट सध्या चालू आहे देणं. नमस्कार, माझं नाव सुमलता सरदार राठोड, राहणार बळीराम तांडा, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड. माझ्या समूहाचं नाव श्री लक्ष्मी माता स्वयंसेवी समूह. आमचे 10 मुलांचे गट आहे. आम्ही 2022 मध्ये सुरुवात केल्या आणि आमच्या सोबत त्या 20 महिला काम करते आणि दुसरा एक गट जोडून आहे श्री साई स्वयंसहायता समूह. तर आम्ही 20 महिला मिळून आहे की नाही सर्व स्वतःचा आम्ही प्रोडक्ट बनवतो. ते हँडमेड आहे का आणि सर्व आहे की नाही स्वतःच्याच हाताने बनवलेल्या ते ओरिजिनल कॉडीचं असतात आणि या आमच्या परंपराचं जागृत करण्यासाठी आम्ही स्वतःने केलेला आहे. तुम्ही हा तयार केलेला माल कुठे कुठे विकता? आम्ही मुंबईमध्ये गेले होते महालक्ष्मी सरस मध्ये आणि मागच्या वर्षी इथं पण स्टॉल होता नांदेडला. आता 2दा स्टॉल झाले आमच्या. तर आता आमची विक्री मागच्या वर्षी मुंबईला 24 लाखाचा झाली होती. बरं. हा, आणि या वर्षी आमच्या त्याच्यापेक्षा थोडा जास्त अपेक्षित आहे आम्हाला. शासनाची म्हणजे उमेदच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला कशी मदत होते? बँकेकडून आम्हाला आर्थिक मदत भेटली आणि CIF पण घेतलेला आहे आम्ही. CIF उमेद अभियान मधून आहे की नाही CIF घेतलेला आहे. त्याच्यातून आमच्या आर्थिक मदत पण सुरुवात CIF मधूनच करण्यात आल्या. बरं, आता तुमच्या सोबत किती महिला काम करतायत? 20 महिला काम करते. आमच्या स्वतःच्या गटाचा 10 महिला आणि दुसऱ्या गटाच्या 10 महिला 20 महिला आहे आम्ही एकूण. नेमकं हे सगळं काम तुम्ही कुठे करता? आम्ही गावामध्ये करतो सर. गावामध्येच करता. आता हे विक्री करण्यासाठी तुम्ही काय काय करता नेमकं? तर विक्री करण्यासाठी सर अगोदर आम्हाला बॅनर वगैरे सर्व साहित्य पूर्ण स्टॉक तयार करून घ्यावं लागते. मग पुन्हा आहे की नाही सर आम्हाला ते विक्रीसाठी प्रदर्शन मार्केटिंग चांगल्या पद्धतीने ब्रँडिंग करायचं असते. आता ऑनलाईन मार्केटिंग करा अशी विचार चालू आहे आमची. ऑनलाईन मार्केटिंग करण्याची. आता हे तुम्ही केलंय हे नेमकं काय आहे बरं? हे आमच्या बंजाराची इथं लावतात सर. याचं नाव आहे कसोट्या. काय म्हणता? कसोट्या. कसोटा. हा, कसोट्या म्हणतात सर. हे वेगळ्या पद्धतीने सर एक कळश ठेवण्यासाठी आहे सर. आमच्या याच्यात 29 तयार कळश असल्यावर आम्ही याच्यावर असा
मांडीवर असं टाकून त्याच्यावर आम्ही कळश ठेवून त्याच्यावर हे झाकायचं असतं सर. भविष्यात तुम्हाला ऑनलाईन व्यवसाय करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय पावलं उचलता? आमच्या उमेद मार्टवरून आमचा प्रयत्न चालू आहे सर. आमचे बी आम्ही संपर्क साधलेला आहे, तर त्याने असा प्रयत्न करून देणार आहे आम्हाला की उमेद मार्टवर आम्ही ऑनलाईन मार्केटिंग करा. मार्केटिंग हो. करायची. आता ह्या व्यवसायामध्ये ज्या काही महिला येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? माझ्या मनातून असं भावना आहे सर, प्रत्येक महिलांच्या लखपती दिदी झाली पाहिजे. तर स्वतःतून पायासमोर पुढे ठेवल्यानं मग काही ना त्यांची प्रगती होईल असं माझं मनावर आहे. आणि सर्व गटाला असं मनही करतो की बा जोपर्यंत गाव लेवलला तुमचे विचार तेव्हापर्यंत काय तिथंच राहणार. समजा सरकारचा तुम्ही एकदा विजिटला या, पण तुम्हाला नक्की समजेल की आपण काय करू शकते. माझे नाव प्रतिभा आनंदा येवले, मुक्काम पोस्ट टाटा, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड. माझ्या समूहाचे नाव राधाकृष्ण महिला स्वयंसहायता समूह आहे आणि माझ्या ग्रामसंघाचे नाव यश महिला ग्राम संघ आहे आणि प्रभाग संघाचे नाव ज्ञानदीप महिला प्रभाग संघ आहे. माझा समूह 7/7/2017 स्थापन झालेला आहे आणि आम्ही एका समूहामध्ये 11 महिला आहोत. सुरुवातीला म्हणजे 1 रुपया आम्हाला व्याजदर भेटतो गटामध्ये आणि बँक व्याज आम्हाला 70 पैशानं भेटतो. आम्ही 1-1.5 लाख रुपये घेतला सुरुवातीला बँक कर्ज घेऊन. आम्ही महिलांनी व्यवसाय करायचा ठरवला सगळ्या महिलांनी आणि चांगला म्हणजे आम्हाला महिलाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि मिरची पावडर, हळद पावडरचं सांगायचं बंद करा सर, थोडं बंद करा सर. मिरची पावडर, हळद पावडर सांगायचं. बघा, काय अडचण नाही, व्यवस्थित निवांत सांगा. काय घाई गडबड नाही, निवांत सांगा, काहीच गडबड नाही. तुम्ही काय तयार करता, कुठं तयार करता, सोबत किती जणी आहेत. हा, आता थोडं आणखी त्याच्या पुढचं हा इथं बघून सांगायचं आपल्याला, इथं बघून सांगायचं. आलू स्प्रिंगचं सांगू सर? सांगा. सर मी सगळीला गेले होते, आलू स्प्रिंग रोल पटॅटो. तिथं मला खूप छान प्रतिसाद मिळाला. शाळेकरी मुलं असल्यामुळे मला छान ते मी फक्त 3 दिवसामध्ये 10,000 रुपयाची हे केले सर, विक्री केली सर आलू रोल. हो सर. आता काय तुम्ही प्रोडक्ट विकताय सर? आता मिरची पावडर, हळद पावडर. मिरची पावडर, हळद पावडर. तुमच्या सोबत तुम्ही स्वतः माल कच्चा कुठून खरेदी करताय? सर आम्ही धर्माबाद खरेदी करताय. पण हे करत असताना तुम्हाला कुठल्या गोष्टीची मदत मिळाली? मदत सर आम्हाला सरांकडून तालुकास्तरीय सर मॅडम आम्हाला हेल्प करतात सर, सांगतात आणि ग्रामसंघातून कर्ज देतात. ते कर्ज घेतो आम्ही करतो सर. बरं. आता हे तुम्ही सगळ्यात जास्त आतापर्यंत विक्री कुठं झाली आहे बरं तुमच्या ह्या सगळ्या पदार्थांची? आमची मिरची हळद नांदेडला 2रा वर्ष आहे सर. 2रा वर्ष नांदेडला. गेल्या वर्षी किती विक्री झाली होती आणि आता काय स्टेटस आहे सर? गेल्या वर्षी भरपूर झाली सर. बरं, ह्या सगळ्या ज्या तुम्ही सगळ्या जणी मिळून ज्या करताय काम, याच्यामधून एक समाधान मिळतंय का किंवा आर्थिक मदत मिळते का, त्याच्याबद्दल काय सांगायचंय सर? आता समाधान म्हणजे सर महिला खुश आहेत ना, म्हणजे उत्पन्न खर्च कमी होतंय, उत्पन्न जास्त होतंय. बरं. भाग्यश्री दिगांबर जिंकलो, राहणार बामणी थडी, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड. माझ्या समूहाचं नाव अहिल्याबाई होळकर स्वयंसहायता समूह. या समूहामध्ये मी सदस्य आहे. तसेच ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये मी ICRPचं काम कार्यरत आहे. आणि अगोदर की नाही म्हणजे जेव्हा आम्ही शाळा सोडलो होतो तेव्हा मला बार दुःख वाटायचं. महिलांना मदत करायची इच्छा होती, पण त्याच्या म्हणजे काही करू शकत नव्हते अगोदर. मग नंतर उमेदाच्या मार्फत जेव्हा आम्ही आलो तेव्हा मला खूप आनंद झाला. त्याच्यामध्ये पहिलं महिलांना मदत करणे किंवा ज्यांना काहीच माहीत नव्हतं त्यांना घराच्या बाहेर आणणे. मग बँकेमध्ये बचत जी गोळा केली त्यांना जमा करण्यासाठी सांगितलं. मग नंतर आम्हाला सरांचं म्हणजे खूप मार्गदर्शन आहे. आम्हाला रजिस्टर रेकॉर्ड लिहिण्यासाठी सर्व सर विशेष सर इथं बामणीमध्ये येऊन चांगल्या प्रकारे आम्हाला रजिस्टर ट्रेनिंग दिली. मग त्या ट्रेनिंग मधून आम्हाला खूप असं आनंद वाटलं. त्याच्यानंतर मग आम्ही कर्ज घेतलो. त्या कर्जामधून म्हणजे अगोदर आम्हाला असे काही म्हणजे कोणते व्यवसाय करायचा आयडिया नव्हती सर. आम्ही अगोदर फक्त एक शेळी असे बँकेचे लोन घेऊन आम्ही अगोदर शेळ्या वगैरे छोटे खरेदी केलो.
मग ते पाळल्याच्या नंतर थोडेफार जास्त पैसे झाले. त्याच्यामधून आम्ही एकमेकांच्या अडचण भागू लागल्या. बरं. आणि लग्न किंवा आमच्या मुलांचे शिक्षण असं आम्हाला असं घाबरल्यासारखं काही वाटत नाही सर. बरं. आम्हाला CIF भेटत आहे. बरं. तसेच आता आमचे मुलं की नाही चांगल्या पोस्टावर आहेत सर. बरं. आणि आम्हाला अगोदर मला खूप दुःख वाटत होतं की आम्ही शिकलो नाही, पण आमच्या उमेद अभियानाकडून आम्हाला कर्ज चांगलं भेटत आहे आणि दर एकदम कमी आहे सर. आम्हाला गावामध्ये अगोदर 3-4 म्हणलं तरी आम्ही व्याजाने घेत होतो पैसे. आता आमच्याकडूनच सर्वजण विचारतात तुमच्या अभियानाकडून आम्हाला काय मदत होईल का म्हणून. मग आम्ही सर्वांना मदत करतो सर. म्हणजे कसं ज्यांनी जे समूहामध्ये महिला आहे त्यांना आम्ही ज्यांनी जास्त अडचणीमध्ये आहेत त्यांची मदत सर्व आमचं ग्रामसंघ विचार करून देतो सर. जास्तीत जास्त तुमच्या महिला बचत गटामध्ये महिलांना समाविष्ट करण्यासाठी तुम्ही काय करताय सध्या? समाविष्ट सर त्यांना असे सगळे उद्योगासाठी सांगत आहोत सर. सांगत आहात उद्योग. आणि काही महिला म्हणजे घराच्या बाहेर अजून काही अडचणी आहेत ना सर. कोणाच्या घरामध्ये वडील कुटुंबामध्ये अशा अडचणी आहेत, त्याच्यामुळे घराच्या बाहेर इच्छा आहे पण निघू शकत नाही. तरी पण शक्यतोवर आम्ही गावामध्ये शिलाई काम, शेळी पालन, दुग्ध व्यवसाय, मासे व्यवसाय हे सगळे व्यवसाय चालू आहेत सर. किराणा वगैरे बरेच काही. आम्ही CIF म्हणजे आमचे कर्ज 8-10 लाख घेतलं सर. बरं. आणि एकदम चांगल्या प्रकारे परतफेड होत आहे सर. बरं. भविष्यात तुमचा काय करण्याचा विचार आहे? भविष्यामध्ये सर म्हणजे एकदम उंच भरारी आवड सगळ्यांनाच राहते सर. आणि आम्ही कोशिश करू लागलो. अगोदर आम्ही तर आता याच्या पुढे फक्त व्यवसाय हे करू शकता, पण आमच्या मुलांना चांगलं घडवण्याची इच्छा आहे सर. शासनाच्या वतीने सगळ्यात मोठं रिस्पेक्ट भेटलं सर गावामध्ये. मग नंतर आम्हाला बँकेमध्ये सरांकडून म्हणजे एक अलगच आनंदाचं घरामध्ये असं जीवन संपलं असं वाटत नाही सर. अजून आम्ही की नाही वय छोटा आहे, अजून खूप करणार असं वाटत नाही सर. नमस्कार, माझं नाव लक्ष्मीबाई मारुती कांचने, राहणार शिरसकोट, तालुका धर्माबाद. माझ्या समूहाचं नाव वालबाई महिला स्वयंसहायता समूह, यात मी सदस्य आहे. तसेच माझ्या ग्रामसंघाचे नाव राष्ट्रमाता महिला ग्रामसंघ आणि यात पण माझा समूह सदस्य म्हणून जोडलेला आहे. तसेच माझ्या प्रभाग संघाचे नाव दिव्यधारा महिला प्रभाग संघ, याला माझा राष्ट्रमाता महिला ग्राम संघ सदस्य म्हणून जोडलेला आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मी शिरसकोट येथे ग्राम सखी म्हणून कार्यरत आहे. तसेच मला सुरुवातीला अभियानात येण्याच्या अगोदर मला म्हणजे कुठं जायची म्हणजे मला अशी भीती वाटत होती. सुरुवातीला अभियानामध्ये आलो म्हणजे गावामध्ये महिलांना मार्गदर्शन कसे करावे, काय करावे हे मला सुरुवातीला काय सुधरत नव्हतं. असं माझ्या असं धडधड होत होतं. मला कुणाला काय बोलावं काय नाही अशी भीती वाटत होती. मग जेव्हा मी जसं आमच्या अभियानामध्ये आलो तसं सरांचं मॅडमचं मार्गदर्शन चालू झालं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही म्हणजे महिलांना कसं बोलावं काय नाही हे सगळे मार्गदर्शन त्यांच्याकडून आम्हाला मिळाले. मग आम्ही गावात जाऊन हळूहळू म्हणजे आमचं गाव तर कसं आहे मुस्लिमचं गाव आहे आणि महिला घराच्या बाहेर येत नाहीत. त्यांना तर अभियानात खूपच अवघड आहे. तरी पण मी अभियानातून आल्यापासून अगोदरचे 5 गट होते, मग मी 14 गट मी स्वतः तयार केले. आणि महिला अगोदर बाहेर सुद्धा निघत नव्हत्या की बोलाय असं त्यांच्या घरदारात सुद्धा गेल्याने रिस्पेक्ट देत नव्हत्या. पण आता आवर्जून ते महिला स्वतःहून मला बोलत आहेत. आणि अभियानात महिला आल्यापासून त्यांच्या गरजा पण भागवलेल्या. ज्या महिलांना 10 रुपयाचा हिशोब येत नव्हता ती महिला आता 4-4 लाख तिच्या हाताने स्वतः अनपढ महिला मोजत आहे. आणि अशा आमच्या अभियानाकडून त्यांना 10-10 लाख रुपये कर्ज बँकेकडून आम्ही देतो. आणि CIF आमच्या प्रभाग संघाकडून त्यांना त्यांच्या गटाचे रेकॉर्ड ते असे व्यवस्थित आहेत का, मीटिंगा व्यवस्थित घेतात का, कोणती महिला कर्ज परतफेड करू शकते, कोणती परतफेड करू शकते, ही सगळी जाणीव घेऊन आम्ही त्यांना कर्ज देतो. आणि त्याला गरिबीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न आमच्या ग्रामसखीच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये करत असतो. आता पुढे काय करण्याचं तुमचं प्लॅनिंग आहे? आमच्या गावामध्ये आता महिला ज्या महिला घरामध्ये बसतात त्यांच्या हाताला काही कामच नाही अशी काम देण्याची कामे आम्ही शोधून त्यांना काम देण्याचा प्रयत्न करत आहोत सर. प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही.